सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेऊन या जीवाला आनंद देण्यासाठी वाडीवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून ज्या अनंत लीळा परमेश्वराने केल्या, त्या लीळेतून या जीवाला ज्ञान, समज, बोध देण्यासाठी ज्या अगाध लीळा परमेश्वराने केलेल्या आहे, त्या लोकोक्तीत आल्यानंतर काही भक्तांच्या निमित्ताने, काही प्रसंगांच्या निमित्ताने ज्या एकांकीच्या लीळा परमेश्वर सांगत आहे, त्याचं आपण चिंतन करत आहोत. एकांकीच्या खूप लीळा आहे आणि ह्या लीळांसंदर्भात अनेक वासना पण आहे, अनेक भेद आहे, विचार आहे. त्यामुळे विशिष्ट ठिकाणी असलेली लीळा आपण समजू शकत नाही आणि त्याला काही प्रमाण पण नाही. आजपर्यंत लीळाचरित्राचे अनेक पाठ तयार झालेले आहे आणि त्या पाठामध्ये एकच लीळा वेगळ्या ठिकाणी झालेली, वेगळ्या ठिकाणच्या विचारांनी मांडलेली दिसते. म्हणून आपण लीळा आठवणं हे महत्त्वाचं आहे, परंतु त्या लीळेच्या संदर्भात असलेलं स्थान, वंदन करण्यासंदर्भात अनेक लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे आणि पूर्वी अनेक साधुसंत ह्या गोष्टी अत्यंत काटेकोर पाळायचे. कालानुक्रमे बदल झाला आणि या बदलाच्या नंतर त्यामध्येही बदल करण्यात आला. ज्या स्थानाच्या संदर्भात वासना आहे, मतभेद आहे किंवा सांशकता आहे, त्या स्थानावरती विशेष ठेवण्याची प्रथा आली किंवा स्थानाच्या आजूबाजूला सुद्धा स्थान असताना मग विशेष का ठेवल्या जातात. तर काही लोक आजही त्या स्थानाच्या संदर्भात काही जर सांशकता असेल तर स्थानावर डोकं न टेकवता विशेषावर डोकं टेकवतात. तर याचा उद्देशच तोच असतो की आपल्याला परमेश्वराच्या कृपेने दिलेला हा बोध हा अशा छोट्याशा विकल्पाने जायला नको, आपल्यामध्ये मलिनत्व येऊन परमेश्वराच्या धर्मापासून आपण जायला नको. म्हणून पूर्वी हे लोक मांडायचे किंवा पाळायचे पण, परंतु हिम्मत ठेवून आज कोणीही असे विचार मांडताना दिसत नाही की हे स्थान असं नाही आहे आणि अशा ठिकाणी डोकं टेकू नये. आपलं सांभाळणारे अनेक साधुसंत असू शकतात, परंतु ते कोणालाही सांगत नाही का इथं असं वागावं, असं राहावं, इथं डोकं टेकवावं, नाही टेकवावं, असं कोणी सांगत नाही. कारण अनेक लीळाचरित्रामध्ये ओढून ताडून काही प्रमाणं दिल्या जातात आणि त्या प्रमाणाला छेद नको बसायला किंवा एक आदर म्हणूनही यदाकदाचित या गोष्टी साधुसंत सांगत नसावेत. अशीच एक लीळा आज आपण बघणार आहोत. त्या स्थानासंदर्भात कोणत्याही लीळाचरित्रामध्ये अशा ठोस पुरावा प्रमाण दिसत नाही, परंतु ते स्थान मात्र लोकोक्तीमध्ये खूप नावारूपाला आलेलं आहे. ते म्हणजे श्री क्षेत्र जाळीचा देव. बुलढाणा जिल्ह्यामधलं हे जाळीचा देवस्थान अनेक लोक बाहेरून लांबून या स्थानावरती येतात आणि या स्थानाच्या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण होते अशी एक भावना माणसांमध्ये निर्माण झालेली आहे. वास्तविक स्थान प्रत्येक जे स्थान आहे त्या प्रत्येक स्थानावरती परमेश्वराने दया, माया, कृपा, करुणा ही आपल्या ज्या शक्ती आहे या शक्ती सोडलेल्या आहे, निक्षेप केलेल्या आहे आणि त्या स्थानाच्या ठिकाणी सामर्थ्याचं कार्य वर्तत असतं. म्हणून हे स्थान नवसाला पावतं, ते स्थान नवसाला पावत नाही किंवा ह्या स्थानावरती गेल्यानंतर मनोकामना पूर्णच होते, इथं होऊ शकत नाही, होणार नाही. तर ह्या ज्या मतभिन्नता आहे याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही आणि हे अन्यथा ज्ञान आहे. स्थान आहे, फक्त थोडंसं लांब आहे, निसर्गरम्य आहे, लोक भरपूर जातात, आपोआप जाहिरात झाली आणि त्या अनुषंगाने ते स्थान उदयाला आलेलं असतं. परंतु स्थान असतं आणि त्या स्थानावरती परमेश्वराची शक्ती कार्यरत असते. स्थानापासूनही अनेकांना वेध होत असतो आणि त्याच्या लीळा, त्याचे प्रमाणंसुद्धा आपण चरित्रामध्ये बघत असतो. फक्त पक्षकारांनी किंवा पूर्वजांनी स्थानाच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे, मग हे महास्थान का, तर ते जास्त दिवस देव राहिले म्हणून, जास्त लीळा घडल्या म्हणून महास्थान, वस्तीस्थान, कुडीस्थान, लघु परिश्रय स्थान, दीर्घ परिश्रय स्थान, हे स्थानाचे नाव आहे.
एक माहिती असावी, त्या लीळा आपल्याला करताना आठवता याव्यात, या अनुषंगाने हे स्थानाच्या संदर्भात वर्गीकरण केलेलं दिसतं. परंतु त्यानंतरचं जे वर्गीकरण आहे ते मात्र आपल्या मनाच्या मानसिकता आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. आता जाळीच्या देवाच्या संदर्भात कोणत्या लीळाचरित्रामध्ये जाळीचा देव असं ठिकाण आणि तिथं घडलेली लीळा असं प्रमाण सापडत नाही. फक्त जाळीच्या ठिकाणी, जाळी म्हणजे झाडांचं झुडूप, आणि त्या जंगलामध्ये देवानी वाघिणीचे पिलं खेळवले, अशा लीळा आहे. पण ती कुठं काय ही सांशकता आहे. परंतु ज्या अर्थी पूर्वजांनी ते स्थान निश्चित केलं, त्या निश्चित केलेल्या स्थानावरती लोक यायला जायला लागले. तिथं लोकांना वेध व्हायला लागला आणि जे बी आहे ती प्रतीती जाणीव व्हायला लागल्यामुळं तिथं नक्कीच ते स्थान आहे हे गृहीत धरूनच स्थान निर्मिती करून लोक स्थान करायला जातात. अगदी नाहीच आहे असं म्हणू शकत नाही आपण, परंतु मतमतांतर असतं. आता काही लीळाचरित्रामध्ये ही जी लीळा आहे ही लीळा राहेरची आहे असं सांगितलं जातं, आणि देव भक्तांबरोबर ज्यावेळेस चांगदेव हरतळावरून सावळेद्वारला जात होते, तर त्याच ठिकाणावरून जात असताना देवानी ती राहेरची लीळा त्या जाळीच्या देवाच्या जागेमध्ये सांगितली, आणि म्हणून ती लीळा तिथंच घडली असावी असं गृहीत धरून ते स्थान निर्मिती केलेलं आहे. राहेरला ही तशीच लीळा आहे. अर्थात सारख्या लीळा असू शकतात, एकच लीळा दोन ठिकाणी घडू शकतात, कारण एखाद्या सूत्राचे बघा 3-3, 4-4, 5-5 प्रकरणं वश असू शकतात आहे. याचा अर्थ ती लीळा पुन्हा पुन्हा झालेली आहे, तो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर देवानी ते पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, रिपीट होऊ शकतं. त्याच्यामुळे या जरतरच्या गोष्टी सोडून आपण ती लीळा आठवणं आणि त्या लीळा आठवून त्या मतमतांतरांमध्ये वासनांमध्ये न जाता परमेश्वराने आपल्याला काय बोध दिला आहे, काय समज दिली हे समजणं गरजेचं आहे. देव सावळेद्वारला जाताना ती लीळा देव सांगतात, आणि देव सांगतात की आम्ही इथं जेव्हा आलो होतो या झुडपात, तर काही वाघिणीचे पिलं बसलेले दिसले. मी त्यांच्याबरोबर खेळायला लागलो. एका पाषाणावरती बसल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काही वेळ खेळलो, आणि लहान पिलं असल्यामुळं आपोआपच त्यांना लळा, त्यांना काही समज नाही. परंतु त्या वाघिणीच्या पिलांची पूर्वकर्माची काहीतरी कणव का प्रत्यक्ष अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर त्यांचं संबंधदान त्यांना दिलं आहे. दर्शनाचं गोमटं परमेश्वर त्यांना देत आहे. याचा अर्थ तो जीव पाठीमागच्या जन्मामध्ये मनुष्य जन्मात असताना धर्मबोध सांभाळत असताना त्याच्याकडून एखादी अक्षम्य चूक घडली, आणि म्हणून त्या नरक योनीमध्ये गेलेले, पण कणवपोटी परमेश्वर स्वतः जातात आणि त्यांना संबंधाचं दान देतात. पुढे जाऊन परमेश्वर त्यांना त्या नरक योनीतून काढून सुखफळाला पाठवणार, आणि पुढं ह्या जीवाचं परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास सुरू होणार, यात शंका नाही. त्याच वेळेस ती पिलांची आई जी वाघीण आहे ती येते, आणि अचानक कोणीतरी पुरुष आपल्या पिलांना खेळवतो आहे किंवा पिलांना हात लावतो आहे म्हटल्यानंतर आपोआपच या जे वाघ असतात किंवा कोणताही प्राणी असो, त्यांच्या पिलांना जर कोणी हात लावला तर त्यांच्या मनामध्ये एक तीव्र राग निर्माण होत असतो. तर ती वाघीण देवाकडं अत्यंत क्रूर नजरेने किंवा थोड्याशा रागाने बघायला लागली, पण परमेश्वरांनी त्यांच्यावर नजर टाकून त्यांचं जे राग आहे तो पूर्णपणे काढून टाकला, आणि काढून टाकल्यानंतर ती वाघीणसुद्धा शांत झाली. शांत झाल्यानंतर तीसुद्धा कौतुकाने देवाकडे बघायला लागली. ते देव आपल्या पिलांबरोबर कशी खेळतात आहे. थोडा वेळ देवाने त्यांना त्या पिलांना खेळवलं, आणि मग स्वतःहून देव म्हणतात घे बाई ही तुझे पिलं सांभाळ. ते पिलं मात्र देवाबरोबर खेळण्यामध्ये मग्न असतात, ते काही देवाला सोडायला तयार नाही. परंतु देवाने मग ते पिलं तिथंच सोडले आणि पुढच्या प्रवासाला निघालेले आहे. देव जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत ती वाघीणसुद्धा अत्यंत लढिवाळपणे देवाच्या पाठमोऱ्या श्रीमूर्तीकडे बघते, पिलं पण बघताय. असे अनेक वाघाच्या ज्या लीळा आहे, अनेक लीळा चरित्रामध्ये आपल्याला
दिसतात आणि हारतळ्याची तशीच लीळा आहे. तोच वाघ अत्यंत क्रूर असताना त्याला ती क्रूरता देवानी त्याची नासवली आणि सावळे दरबारात येताना तो वाघ देवाबरोबर आलेला आहे. पुढं गाव आल्यानंतर देवानी स्वतःहून बायसांना त्यांना सांगितलं का आता याला जाऊ द्या. ही लीळा आता पुढं येणारच आहे. परंतु ह्या लीळांचं कन्फ्युजन होण्याच्या पाठीमागचे कारणं सारखेपणा. परंतु त्याचं कन्फ्युजन न होता लीळा घडली इतकं मात्र नक्की आणि त्या लीळेतून आपण समज घेऊन आपल्यामध्ये काय बदल करायचा आहे हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराने बोध दिला आहे, आपल्याला ज्ञान दिलं आहे, समज दिला आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक आपल्याला परमेश्वराने सांगितला आहे. आणि असं करताना सुखफळामध्ये म्हणजे नरदेहामध्ये या कर्मभूमीमध्ये आलेल्या जीवाला परमेश्वराने बोध देऊन समज दिल्यानंतर आपण धर्म सांभाळत असताना आपल्याकडून कळत न कळत अशा चुका घडतात. त्या चुकांची कबुली करणं अर्थात प्रायचित्त घेऊन धर्माला न सोडता तळमळीत जर आपण जन्माला धाडलं आणि धर्मसेवा करत राहिलो, आपली चुकी परत पुन्हा होणार नाही याची जर काळजी घेत राहिलो तर ते कन्वेमध्ये पोडतं. म्हणजे अनुसरणानंतर प्रमाद आणि प्रमादानंतर कणव असा एक सिद्धांत आहे. आणि म्हणून हे जे जीव आहे हे अनुसरलेले जीव आहे आणि अनुसरणानंतर त्यांच्याकडून प्रमाद घडला आणि त्या प्रमादानंतरही त्यांनी कणव जोडली, तळमळीत जन्म घातला. म्हणून परमेश्वरांनी परत ह्या नरक योनीमध्ये गेलेल्या जीवांना संबंध देऊन सुखफळाला पाठवलेलं आहे. आपल्याकडून अशी अक्षम्य चूक होऊ नये आणि जरी चूक झालीच तर ती प्रायचित्त करून तळमळीत जन्माने धाडावं, जेणेकरून आपण नरक योनीत जरी गेलो तरी त्या परमेश्वरांनी आपल्या त्या कन्वेपोटी आपल्याला संबंधदान द्यावं, लीळादान द्यावं, ग्रहणादान द्यावं आणि त्या नरक योनीतून आपल्याला काढून पुढे परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जावं. हीच अपेक्षा करत ह्या लीळांकडं आपण बघितलं पाहिजे आणि दुःखही व्यक्त केलं पाहिजे की ह्या प्राणीमध्ये नरक योनीमध्ये गेलेल्या जीवाला परमेश्वर तुम्ही दर्शन देत आहे. आम्ही तर नरदेहात आलेलो आहोत, आम्हाला बोध दिला आहे, आम्ही तळमळ करतो आहे. तर अप्राप्तीचं दुःख आपल्याला ती लीळा आठवताना, ते स्थानवंदन करताना झालं पाहिजे आणि म्हणून ह्या लीळा आपण समजून घेतो आहे. जाळीच्या देवाच्या लीळेच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी ते एक सालवर्डीची लीळा आणि जाळीच्या देवाची लीळा हे फोटो सगळीकडे आपल्याला दिसतात. ते एक ब्रँड झालेला आहे महानुभावांचा. तो फोटो बघितला का कोणी अन्य माणूससुद्धा म्हणतो की अरे हे स्वामी श्री चक्रधर आहे किंवा हे महानुभावांचं देव आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जास्त जाहिरात झाल्यामुळं त्या आपल्यापर्यंत लोकांपर्यंत पोचल्या. परंतु हे मतमतांतर असल्यामुळं कितीक लोक तरी कन्फ्युजन होतात आणि मग जर तसं झालंच नाही तर मग आपण का मान्य करावं, का स्वीकारावं अशी एक विचारधारासुद्धा आपल्याला ऐकायला भेटते. परंतु त्यात खोलात न जाता परमेश्वराची लीळा घडली आहे आणि ती लीळा आपण आठवणीय आहे, आपल्याला स्मरणीय आहे, चिंतनीय आहे असं म्हणून त्या लीळाकडे आपण बघितलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त जर विचार केला तर ते नकारात्मकतेकडं नेत असतं. मग तो अध्यात्म असो, सांसारिक असो, व्यावसायिक असो, कौटुंबिक जीवन असो, कोणतंही घ्या, सामाजिक जीवन असो. म्हणून खूप जास्त विचार न करता एक विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याचा विचार करून आपण आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडवावा आणि ते होण्याच्या पाठीमाग काय कारण आहे याचा विचार करूनच आपल्या जीवनाचं पुढची वाटचाल आपण स्वीकारावी. पुढे जाऊन देव अशाच एका रस्त्याला जात असताना भिक्षा मागतात. करपात्री भिक्षा मागून जात असताना त्या गावातला एक कोणी जो मुख्य असतो, अधिकारी असतो, तो त्याचे पालखीत जात असताना त्याच्या आजूबाजूचे जे सैनिक असतात, पाईक असतात, तेही जात असतात आणि देव तिकडून येतात, ही इकडून तिकडं जात असतात. आणि तो समोर देव आल्यानंतर ते जे पाईक असतात, जे शिपाई असतात, ते देवाला थोडंसं बाजूला ढकलतात, कारण ते नौकर असतात आणि ते संस्कार पण असतात. एक यावरून दिसतं की आपण कसं वागतो याच्यावरतून आपण कोण आहोत हे लक्षात येत असतं. एक जंगल असतं आणि ह्या जंगलामध्ये एक म्हातारी आपली झोपडी टाकून राहत असते आणि एक रात्र होते. तो राजा तिथं गेलेला असतो आणि रस्ता चुकतो. आता रस्ता चुकल्यानंतर तो राजा सैनिकांना सांगतो की कुठंतरी इथं चौकशी करा, रस्ता कोणी सांगणारं, कोणी भेटेल का इकडं जंगलात राहणारं बघा.
तर ते शिपाई जातात, त्यांना ते म्हातारीचं झोपडी दिसते आणि ते अत्यंत उद्धटपणे तिला विचारतात की हे म्हातारे, हा रस्ता कुठं जातो, राजाकडे जाणारा रस्ता कोणता आहे, असं थोडं उद्धटपणे बोलतात. ते म्हणतात मला काही माहीत नाही, परंतु हा रस्ता गावाकडे जातो एवढं माहीत आहे म्हणे, तुम्ही जाऊन बघा म्हटले. नंतर मग प्रधानमंत्री येतो, तो थोडासा त्या पद्धतीनं नम्रतेने बोलतो की आजी, हा रस्ता कुठं जातो आणि राज्याकडे जाणारा रस्ता हाच आहे का. आणि त्यानंतर राजा येतो, पण राजासुद्धा अत्यंत नम्रतेने माजी माईजी असं करून अत्यंत नम्रतेने पहिले पाया पडणार. पाया पडल्यानंतर मग ते आजीला विचारतात, तर मग ती आजी डायरेक्ट बोलते का राजे महाराज, कारण ती आंधळी असते, तिला काही दिसत नसतं आणि अत्यंत वयस्कर झाल्यामुळं ती काही सांगू शकत नाही. तर ती डायरेक्ट त्या राजाच्याच वेळेस बोलते का राजे महाराज, तुम्ही योग्य रस्त्याने आहात, पण पुढं गेल्यानंतर अशा अशा रस्त्याने तुम्ही जा. पुढे तुमचे अगोदर शिपाई आले होते, नंतर मंत्री आले होते, तर त्यांनाही मी तेच सांगितलेलं आहे. त्या राजाला आश्चर्य वाटतं, ही म्हातारी आंधळी आहे, अत्यंत जख्खड आहे, तिला उठता येत नाही, बोलता येत नाही, पण तिनं बरोबर मी राजा आहे असं ओळखलं कसं. म्हणून त्यांनी उत्सुकतेपोटी त्या आईला विचारतात की आजी, तुम्ही मला ओळखलं कसं आई, मी राजा आहे. म्हणे बोलण्यावरून. म्हणे बोलण्यावरून कसं काय. म्हणे पहिले जे शिपाई होते ते अत्यंत उद्धट बोलले, कारण कमी प्रतीचे कमी अवस्थेचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये ते संस्कार नसतात. नंतर मंत्री होता, त्या मंत्र्यांनी थोडंसं जरा नम्रतेने मला विचारलं आणि तुम्ही डायरेक्ट मला आईचं एक रूप माझ्यामध्ये बघितलं, त्याच्यावरून दिसतं तुम्ही राजे आहात म्हणे. तर या लीळेंमधून सुद्धा आपल्याला हेच बऱ्याच ठिकाणी भेटतं, सापडतं की ते जे सैनिक असतात ते देवाला अक्षरशः ढकलून देतात आणि ढकलल्यामुळं देवाच्या हातातले श्रीकारातले जे भिक्षा असते ती खाली पडते. आता भिक्षेचं महत्त्व देवाने सांगितलेलंच आहे, एकांकीची लीळा आहे. ती भिक्षा देव स्वतः कण कण उचलायला खाली बसतात. अर्थात ज्यांनी देवाला भिक्षा वाढली त्या भिक्षेमुळं देवाला त्यांना प्रेमदान देता येणार आहे. अहेतुक भूतभजन, त्यांच्या परमेश्वराचं अहेतुक मायापूर भजन घडलेलं आहे. त्यांना माहीत नाही आम्ही कोणाला भिक्षा दिलेली, परंतु देवाला तर माहीत आहे कोणाची भिक्षा, आणि कोणाची देव भिक्षा घेऊ शकत नाही. ज्याची योग्यता आहे, पात्रता आहे, ज्याची कणव आहे, त्याच घरी जाऊन देव भिक्षा त्यांनी घेतली असेल. म्हणून ते कणन कण उचलायला लागतात. जेव्हा ती पालखी पाठीमागून येते आणि तो बघतो आणि तो मग पालखीतून उतरतो आणि त्या सैनिकांना तो ओरडतो की अरे तुम्ही असं काय केलं गोसावी. आणि मग ते स्वतः देवाला विनंती करतात, देवा हे राहू द्या, आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आमच्याबरोबर चला. देव त्यांना कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही, बघत नाही आणि कणन कण उचलायला मग्न असतात. मग त्याला ते उमगतं, तो सुद्धा ते कणन कण उचलत देवाच्या श्रीकारामध्ये टाकतो. पूर्ण कण जेव्हा संपतात तेव्हा तो देवाकडे हात पुढं करतो आणि प्रसाद मागतो. देवसुद्धा प्रसाद देतात आणि मग तो देवाला विनंती करतो की देवा तुम्ही आमच्या घरी चालावं, उपहाराचा स्वीकार करावा. देवसुद्धा त्यांच्या विनंतीचा मान्य करतात, विनंती स्वीकारतात आणि मग पालखीत घालून देव ते जे असतो तो मुखिया, तो देवाला आपल्या घरी घेऊन जातो. देवाला मर्दाना मादने देतो, पूजा अवसर करतो, उपहार करतो. देवाचा एक दिवस तिथं आराम होतो आणि मग देव सकाळी उठून निघायला पुढच्या प्रवासाला निघतात. अर्थात ज्या जीवाची कणव आहे, ज्या जीवाचा अधिकार आहे, योग्यता आहे, त्या जीवाला देव वाडोवाडी जाऊन शोधताय, फिरताय. भिक्षा तर घेतली, त्या भिक्षेच्या निमित्ताने या जो मुख्य आहे त्याला देवाला काही द्यायचं आहे. आता याच्यामध्ये अशा काही लीळ्यांमध्ये, काही लीळाचरित्रामध्ये अशा पण वासना आहे का तो घरी तो आपल्या मुलाला सांगतो की हे सर्व आता तू सांभाळ, मी देवाबरोबरच चाललो आहे. त्याला बोध होतो आणि देवाबरोबर तो राहून नंतर अनुसरतो आणि देव क्षपतो. परंतु सर्व लीळांमध्ये, सर्व लीळाचरित्रांमध्ये या सारख्या लीळा नसल्यामुळं त्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. आणि आजपर्यंत आपण एवढंच ऐकलेलं असतं की तो घरी नेतो, पूजा अवसर करतो, उपहार स्वीकारतो, तो अनुसरला किंवा देवाबरोबर तो निघाला, मुलाला सांगितलं असं नाही. परंतु काही लीळाचरित्रांमध्ये या उल्लेख आज आत्ता यायला लागलेले आहे. नवीन जाधववाडी जे आहे स्मरणपाठ, आणि आत्ताच नवीन त्यांनी मराठीत लीळाचरित्र प्रकाशित केलेलं आहे, लीळा सौरभ. या लीळांमध्ये थोड्याशा या लीळा
वाढलेल्या आणि काही संदर्भ दिलेले आढळतात. अगोदरच्या लीळाचरित्रांमध्ये ह्या लीळा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहे. याच्यातून कन्फ्युजन संभ्रमावस्था न जाता सर्व लीळांचा एक सार घेऊन आपण त्यातून समज घेतली पाहिजे आणि त्याच वेळेस देव मग विश्रांती घेऊन नंतर पुढं निघतात. पुढे जाऊन आता देव झाडी प्रदेशात रामदारण्याच्या भेटीला, म्हणजे रामदारणा हा एक राजा असतो आणि तिकडं जाता सर्वज्ञांचा मुक्काम एका झाडाखाली होता. आता ही जी लीळा आहे कशाची सवय नसावी या अनुषंगाने प्रसंगानुरूप परमेश्वरांनी सांगितलेली आहे का सारे भक्त लोक बसलेले होते आणि भक्त लोक बसलेले असताना ते चर्चा करतात का आम्हाला या गोष्टीची सवय आहे, या गोष्टीची सवय, तो म्हणतो मला त्याची सवय, तो म्हणतो मला त्याची सवय. असं करत असताना जे छर्दोबा होते त्यांना कशी सवय लागली ते धर्मावरून गेले आणि देवानीसुद्धा मग त्या प्रसंगानुरूप त्या भक्तांचं ऐकल्यानंतर देव म्हणतात आम्हालासुद्धा एक झाडाची सवय लागली होती. आणि त्यावेळेस ही लीळा परमेश्वरांनी सांगितली की देव गावामध्ये भिक्षेला जायचे, भिक्षा करून गावाच्या बाहेर एका झाडाखाली थांबायचे आणि तिथंच त्यांचं वास्तव्य असल्यानंतर त्याच वेळेस हा जो रामदारण्य आहे, हा रामदारणा आपल्या सर्व सैनिकांबरोबर संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती, उजेड थोडासा कमी झाला होता, अंधार पडायला लागला होता आणि त्याच झाडाखाली मुक्काम परमेश्वराचा असल्यामुळं देवसुद्धा त्या झाडाखाली जाताना तिथं अगोदरच हे रामदारण्याचे जे सैनिक आहे त्यांनी येऊन राहुटी ठोकलेली होती. अर्थात राहण्याची स्थळ निर्माण केलं होतं. त्या प्रदेशात देवगिरी येथील राजाच्या मदतीला तो चालला होता आणि मग तिथं मुक्काम पडल्यामुळं तो तिथं थांबला. आता थांबल्यानंतर अगोदर त्यांनी राहुट्या ठोकलेल्या असतात आणि त्या दोऱ्यांवरूनच देव आपले चरण देत देत जात असतात. तर कोणीतरी सैनिकांनी बघितलं का कोणीतरी एखादी व्यक्ती या दोऱ्यांवरती पाय देत देत चाललेली आहे. तर ते ओरडतात, विचारतात कोण आहे कोण आहे, पण देव कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही. मौन धारण करून देव पुढं जात राहतात. त्यांना आश्चर्य वाटतं आणि आता काय करावं म्हणून ते रामदारण्या राजाकडे जातात आणि त्याला सांगतात की असा कोणी अनोळखी व्यक्ती आहे, मनुष्य आहे का तो दोरांवरती पाय ठेवत ठेवत चालला आहे, परंतु आम्ही विचारल्यानंतर तो काहीच रिस्पॉन्स देत नाही किंवा बोलत नाही, उत्तर देत नाही. त्याला आश्चर्य वाटतं नेमकं काय आहे, कारण सैनिक घेऊन आपण लढायला चाललेलो आहे, गुप्तहेर असू शकतात, आणखीन दुसरे कोणी दुश्मनाचे माणूस असू शकतो, म्हणून तो स्वतः येतो आणि जेव्हा देवाला बघतो, श्रीमूर्त बघितल्यानंतर तो आश्चर्यचकित होतो आणि ते सौंदर्य पाहून तो सर्व यांना ओरडतो की अरे तुम्ही बाजूला व्हा, हे तर गोसावी, हे तर ईश्वर पुरुष आहे. अशा पद्धतीनं देवाकडे ते येऊन दंडोत घालतात आणि मग ते देवाला विनंती करून देवाला म्हणतात की माझ्या तंबूत तुम्ही चालावं, इथं थांबू नका. आणि म्हणून त्या राजांनी निर्माण केलेल्या शाही तंबूमध्ये देवाला ते घेऊन येतात. मग सर्व काही पुढचं जे आहे देवाला सर्व मर्दाना मादने देऊन, तेल लावून, उटणं लावून, आंघोळ घालून, संध्याकाळची वेळ असतानासुद्धा सर्व करून देवाला ते उपहार विनंती करून जेव घालतात. आणि हे करत असताना त्या रामदारण्याच्या मनात सहजच येतं की ही लढाई जर थांबली आणि मला जर पाठीमागं जाण्याचा जर निरोप आला तर मी नक्कीच देवाला आपल्या राजवाड्यात घेऊन जाईल आणि देवासाठी काही मी करीन, असं एक सहजच मनोरथ त्यांनी केला. आणि दुसऱ्या दिवशी लगेच ज्या लढाईसाठी ते चालले होते, ज्या देवगिरीच्या राजाच्या मदतीला चालले होते, तिकडून त्यांना निरोप येतो की तुम्ही परत जावं. कारण आता हे जो ऐतिहासिक गोष्टी आहे ह्या जर आपण जोडल्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जोडल्या जातात. कारण त्यावेळेस यवनांच्या धाडी आल्या होत्या आणि त्या धाडीमध्ये देवगिरीच्या राजांनी त्यांच्याबरोबर तह करून त्यांना परत पाठवलं होतं आणि लढाईची वेळ येईल यदा कदाचित म्हणून आजूबाजूच्या राजांकडून त्यांनी मदत मागितली होती. त्यातलाच हा एक प्रसंग आहे. तर हे जे आहे ऐतिहासिक गोष्टीची इथं आपल्याला उकल पण होताना दिसते, परंतु आपण लीळा म्हणून या गोष्टीकडे जर बघितलं तर नंतर आपल्याला लक्षात येईल, तो संदेश आल्यानंतर तोही खुश होतो आणि मग सर्वज्ञ कृपेने, देवाच्या कृपेनेच हे झालेलं आहे असं त्याचे मनोमन इच्छा किंवा मानसिकता निर्माण होऊन तो आपल्या रामदारणा जो राजा असतो तो अचलपूरचा असतो आणि त्या अचलपूर हे नगर किती सुंदर आहे, किती चांगलं आहे,
देवापुढं तो स्तुती करायला लागतो, वर्णन करायला लागतो आणि देवाला विनंती करतो की तुम्ही अचलपूरला चालावं. एवढं सुंदर असं नगर आहे. देव त्याचा गर्व कमी करण्यासाठी देव म्हणतात की पूर्वी आम्ही अचलपूरला आलेलो आहे आणि अचलपूर बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तो थोडासा वरमतो आणि आता काय करावं म्हणून मग तो आपल्या आईचं नाव सांगतो की माझ्या आईला माझ्या कुटुंबाला आपण दर्शन द्यावं, यासाठी तरी तुम्ही आमच्या गावाला चालावं असं म्हणून देवाला विनंती करतो. आणि मग त्यांच्या आईची जी योग्यता आहे त्या योग्यतेच्या अनुषंगाने देव त्या विनंतीला मान्य करतात आणि देवाला मग ते गरुड घोड्यावरती बसून घेऊन येतात. आता घेऊन येत असताना अचलपूरला दरमजल करत करत जात असताना खेडला पहिले मुक्काम होतो, मग देऊळवाड्याला मुक्काम होतो. असं मुक्काम करत करत देवाला ते घेऊन जात असतात. मग रामदाना राजांनी गावाला निरोप पाठवला का आम्ही येतो आहे, आमच्या स्वागताची तयारी करा. आणि मग सर्व शहर सर्व गाव त्यांनी शृंगारलेलं आहे आणि त्या शृंगारलेल्या गावामध्ये मग देवाला स्वतः ते घेऊन जात असतात. पुढं स्वतः तो आता अनेक ठिकाणी मूर्त नव्हतं म्हणून मग थोडं बाहेर थांबवलं, मग देवाला घेऊन गेले, असं लीळाचरित्रात वर्णन दिसतं. आता हे अन्यत लोक आहे, बोध नाही आहे, त्याच्यामुळे मूर्त वगैरे हे ते पाहणार देवासाठी काय मूर्त, परंतु आपण त्यात अडकलेलो असल्यामुळं आणि बोध जर नसेल, धर्माची जाणीव तशी नसेल तर आपोआपच या गोष्टीमध्ये आपण अडकलेलंच दिसतो. तर मग अष्टमासिद्धीजवळ ते रात्रभर थांबतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी देवाला घेऊन मिरवणुकीद्वारे राजधानीमध्ये सजवलेल्या राजधानीमध्ये ते पालखीत विराजमान देवाला केलेला आहे. पुढे तो पालखीच्या पुढे स्वतः राजा घोड्यावर बसून एखाद्या अंगरक्षकासारखं शिपायाप्रमाणे जात आहे. आणि मग या सर्व जे लोक आहे, आता राजा आला म्हटल्यानंतर मग कोणी भेटायला येतं, भेटवस्तू देतं, तर त्या राजाला जे भेटवस्तू द्यायला लोक यायचे ना, तर राजा काय सांगायचा का तुम्ही यांना द्या, म्हणजे देवाला द्या. आणि देवसुद्धा ते भेटवस्तू घ्यायचे, परंतु काय करायचे ते ठेवत नव्हते, ते लगेच भेट म्हणून लगेच दुसऱ्याला द्यायचे. म्हणजे पहिल्याची भेट दुसऱ्याला, दुसऱ्याची भेट तिसऱ्याला, एकाची भेट दुसऱ्याला, ते स्वतः घ्यायचे, घेऊन लगेच दुसऱ्याला ती देऊन टाकायचे. म्हणजे जवळ काही ठेवत नव्हतो. यातून त्यागाची परमेश्वरांनी प्रवृत्ती काय आहे आणि त्याग कसा असावा. नुसतंच संग्रह करण्याच्या उद्देशाने घेत राहावं, देत आहे म्हणून घ्यायचं आणि आमच्याकडे 4 ब्लँकेट आहे तरी 5वं ब्लँकेट घ्या, आणखीन वस्तू आहे उपयोगी नाही आहे तरी आपण घेतच राहतो, हा जो संग्रह देवाने करायला लावलेला नाही आहे. गरजेचं असेल तर मागून घ्यायला लावलेलं आहे, परंतु गरज नसताना कोणी देत असेल तरी ते घ्यायला लावलेलं नाही, हा समज आपण यातून घेतला पाहिजे. आणि देवानंतर या सर्व गोष्टी लीळा करत असताना पुढे जात असताना सारे लोक बघतात देवाचं श्रीमूर्त बघितल्यानंतर कोणी म्हणतं हे देव त्या रामदाना राजाची मुलगी आहे, यदा कदाचित हे जावई असू शकतात, किंवा कोणी म्हणतं देव हे रामदानाचे गुरु असू शकतात. अशा पद्धतीनं प्रत्येकजण आपापल्या कल्पतेने ह्या विचार आपले मांडत असतात, बघत असतात. आणि देवसुद्धा त्यांना सर्वांना दर्शन देत देत राजाच्या राजवाड्यामध्ये जातात. देव तिथं 10 महिने राहिले आणि ह्या 10 महिन्यामध्ये अनेक लीळा घडलेल्या आणि ह्याच लीळा आता पुढं आपल्याला पाहायला भेटतील. तर तिथं मग देव प्रसंगोपात ही लीळा भक्तजनांना सांगताना आम्हालासुद्धा त्या झाडाची सवय लागली होती आणि त्या झाडाच्या सवयीमुळं आम्ही तिथं जात असताना रामदाना राजा आम्हाला भेटला आणि आम्हाला त्यांनी त्याच्या राजवाड्यामध्ये घेऊन गेलेले आहे. तर देव्हार चौकीमध्ये सर्वज्ञांचे 10 महिने मग तिथं वास्तव्य होतं. राजवाड्यातच देवाची त्यांनी व्यवस्था केली होती आणि नंतर 10 महिन्यामध्ये देवाने अनेक लीळा तिथं केल्या. त्यांची जी रामदान्याची जी आई आहे ती आई दररोज देवाची पूजा करायची, तुळशीपत्र व्हायचे, त्याच्यानंतर जेवण करायचे. देवसुद्धा तिथं विहारण वगैरे करायचे, वेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन असायचे. तर आता तिथं एकच स्थान उपलब्ध आहे, 1-2 स्थान आहे बाजूचे, परंतु यावरती आपले प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे त्यांनी दीक्षा पण घेतली होती. तर दर्ना नावाची कादंबरी लिहिली आहे आणि ते सत्य घटनेवरती आधारित या साऱ्या राजकीय हा दर्ना राजा आहे, तो राजाचं परत तिथली त्यावेळची परिस्थिती, लढाया कशा झाल्या, काय झाल्या, परमेश्वर तिथे गेल्यानंतर कशा लीळा घडल्या, त्या कादंबरी त्यांनी एक वस्तुस्थिती पण मांडलेली आहे. आणि ह्या लीळा आपण आपल्याला आता पुढं येणारच आहे. तर यातून त्या राजाची कणव असेल नसेल, परंतु आईच्या कणवेपोटी
आईचं नाव सांगितल्यानंतर देव तिथं आलेले आहे आणि त्यांनी मनोमन दृष्टपर का होईना एक हेतू मनात धरला आणि त्या परमेश्वराने तो हेतू त्यांचा पूर्ण केला, मनोरथ पूर्ण केला. अर्थात परमेश्वराला तिथं यायचं होतं. 10 महिने वास्तव करून अनेक लीळा घडवायच्या होत्या. अनेक जीवांना अयोग्यतेकडून योग्यतेकडे न्यायचं होतं. त्यांच्या ज्ञानाला प्रेमाला पात्र करायचं होतं. म्हणूनही देवाने लीळा घडलेली आहे. देव तिथं थांबले, अक्षरशः त्या राजाची वाटच पाहत आहे. राजा येण्यापर्यंत देवाने तिथं थांबले, परंतु देवानी ते सवय लागली असं म्हणून सांगितली ती लीळा. अर्थात राजा आल्या आणि मग राजाने देवाला घेऊन आले आणि 10 महिने तिथं थांबले. तर देवसुद्धा असे जीवाची वाट पाहत आहे. फक्त आपली तेवढी पात्रता, योग्यता, तळमळ, आर्तता, चतुर्विध दुःख आणि परमेश्वर प्राप्तीचं म्हणजे अर्थात अप्राप्तीचं दुःख जर आपण करत राहिलो तर देवसुद्धा कुठंतरी आपल्यासाठी वाट बघतील आणि आपण तिथं परमेश्वर आपल्याला घेऊन जातील आणि परमेश्वर आपल्याला दर्शन देतील. किंवा त्या योग्यतेचे आपण नाही आहे तर जिथं आहे तिथं जरी तळमळ केली तरी देव मात्र सकळ जीवाचं चिंतन करून आपल्याला फॉलो करत असतात. आचार्यांच्या अशा अनेक लीळा आपल्याला बघता येतील की देव आचार्यांची वाट बघायचे, घडवलं मडवलं आणि त्या आचार्यांना योग्य करून प्राप्तीला घेऊन गेले. तर प्रत्येक जीवाला देवाला प्राप्तीला न्यायचं आहे. आपणही जीवच आहोत, आचार्य जीवच होते, अर्जुन देव जीवच होते. या सर्व जीवांनी अनेक जन्म अगोदर देवाच्या तळमळीत प्रार्थनेत घालून अनेक चुका करून त्यातून सुधरत जाऊन परमेश्वरापर्यंत पोहोचलेले. आपणही आपल्याला दिलेली संधी, बोधाची जी संधी आहे त्या संधीचा जर आपण फायदा उठवला आणि ह्या लीळांमधून समज घेऊन परमेश्वराच्या या लीळांबरोबर जात असताना, परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक प्रवास करत असताना समज घेऊन जर आपण आपल्या जीवनामध्ये बदल केला तर नक्कीच परमेश्वरसुद्धा आपल्याला दर्शन देतील, यात काही शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.